सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या गुन्हे तपास यंत्रणेला आता आधुनिक तंत्रज्ञानाची बळकट साथ मिळाली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलासाठी प्राप्त झालेल्या 4 नवीन फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची वार्षिक आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी मागील वर्षातील गुन्ह्यांची सद्यस्थिती, कायदा आणि सुव्यवस्था यांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. या अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅनमुळे प्रत्येक गुन्ह्याच्या घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे आहे त्या स्थितीत संकलित करून तपासणीसाठी पाठवणे सोपे होणार आहे. यामुळे भविष्यात गुन्ह्यांच्या दोषसिद्धीमध्ये मोठी वाढ होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना जलद न्याय मिळण्यास मदत होणार आहे. याच निमित्ताने सोलापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेले आपत्ती व्यवस्थापन किट्सचे वाटप हे ग्रामीण पोलीस विभागाला करण्यात आले. या प्रसंगी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्यासह जिल्ह्यातील इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला पूर्ण जिल्ह्यातील सर्व उपविभागांसाठी एकूण 6 फॉरेन्सिक सायन्स रिलेटेड व्हॅन्स मिळालेल्या आहेत. डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स यांच्याकडून ह्या व्हॅन उपलब्ध झालेल्या आहेत. याच्यामध्ये मेडिको लिगल सायन्स, फॉरेन्सिक सायन्स, सायबर आणि डिजिटल रिलेटेड एव्हिडन्स, त्याच्यानंतर सायंटिफिक एव्हिडन्स हे कलेक्ट करणे, सॅम्पलिंग करणे, प्रोसेसिंग करणे आणि नंतर FSL लॅबला पाठवणे, याचे प्रशिक्षण घेतलेले तंत्रज्ञ कुशल मनुष्यबळ उपलब्ध झालेले आहेत. त्या व्हॅन्समध्ये तातडीने घटनास्थळी भेट देणे आणि तेथील पुरावे गोळा करणे, सॅम्पलिंग करणे आणि त्याच्यानंतर त्याची कस्टडी प्रॉपर ठेवून ती कस्टडी हँडओव्हर करणे फॉरेन्सिक लॅबकडे. हे सगळे टप्पे त्यामध्ये अचूकतेने पार पाडले जातात. आणि 3 नवीन कायदे जे भारतामध्ये अंमलात आलेले आहेत त्याच्या अंतर्गत जी काही व्हिडिओग्राफी लागते, नंतर त्याच्या अंतर्गत विविध प्रकारचे प्रमाणपत्र लागतात, त्याच्यानंतर त्याचे पॅकिंग सुद्धा प्रॉपर करावं लागतं सगळ्या मुद्देमालाचा, पुराव्याचा. हे सगळं चांगल्या प्रकारे आता होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि याचा फायदा पुढे कन्व्हिक्शन मध्ये सुद्धा होईल, कारण एकूण खटले जे आहेत आधुनिक तंत्रज्ञानावर आणि त्या पुराव्यावर आधारित उभे राहतील आणि कोर्टामध्ये ह्या पुराव्यांना जास्ती मान्यता मिळेल, कारण ते सगळे सायंटिफिक एव्हिडन्स आहेत. आणि जर कन्व्हिक्शन वाढलं तर जनतेचा नक्कीच न्यायावरचा आणि पोलिसांवरचा विश्वास वाढेल. त्यामुळे आमच्या अधिकाऱ्यांना, अंमलदारांना आम्ही यासाठी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि यापुढे तपासाला चांगली गती येईल अशी आम्हाला सगळ्यांना आशा. आज जे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती निवारणासाठी जी काही मदत मिळालेली आहे, तर राज्याचे जे संचालक आहेत आपत्ती निवारण आणि पुनर्वसन, त्यांच्याकडून ही साहित्य सगळी सोलापूर जिल्ह्यातील सगळे पोलीस स्टेशनला वाटप करण्यासाठी मिळालेलं आहे. या बॉक्समध्ये गम बूट्स आहेत, नेट्स आहेत, स्ट्रेचर्स आहेत, हँड ग्लोव्ज आहेत आणि विविध प्रकारच्या आणखी इतर किट्स आहेत, ज्या नक्कीच आपत्ती प्रसंगी उपयोगी पडतील. सोलापूर जिल्ह्यामध्ये तशी वेळोवेळी यात्रा, वारी, पंढरपूरला येणारा मोठ्या प्रमाणात जनसागर असतो. त्या सगळ्यांना आम्हाला आपत्तीच्या काळात मदत देता येईल आणि आपत्ती निवारण पथक आणि त्यांचे जे इथे अधिकारी आणि स्वयंसेवक आहेत ते यामध्ये फार कुशलतेने कार्य करतात असा मागच्या काळात अनुभव आलेला आहे. तर पोलीस आणि आपत्ती निवारण पथक मिळून चांगलं कार्य घडेल आणि जनतेची आणि वारकरी माऊलीची चांगली सेवा घडेल अशी आशा आहे. त्यामुळे नक्कीच मौल्यवान जीव वाचतील. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.